अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। 15 फेब्रुवारीला अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्याच वेळेला हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेसचे अनेक मोठे नेते संपर्कात आहेत, त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केलेलं आहे। फडणवीसांच्या या विधानामुळे आता भुवया उंचावलेल्या आहेत, तर मोदींच्या विकासाची संकल्पना स्वीकारण्याचं पक्षामध्ये स्वागत आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे, पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे। आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे, हे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरणं दिसतील असं मला वाटतं। एक महत्त्वाची बातमी, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे आणि यावरून संजय राऊतांनी ट्विट केले। नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये पाहूयात। अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करत होते आणि आज गेले। एकनाथ मिंधे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आपल्या देशात काहीही घडू शकतं असंही संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलेलं आहे।